जिल्ह्यात ताकदीने निवडणुका लढवण्याची आमची भूमिका आहे। आमचा पक्ष कुणाच्या दावणीला बांधलेला नाही। खानापूर मतदारसंघाचा आम्ही निर्णय घेणार नाही। जो काही निर्णय असेल तो या मतदारसंघातील काँग्रेसचे नेते मंडळी, पदाधिकारी, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि कार्यकर्ते घेतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली आहेत। त्यामुळे लवकरच खानापूर तालुक्यातील आणि विटा शहर काँग्रेसमध्ये संघटनात्मक पदाधिकारी बदल करत आहोत। यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत पक्षशिस्त मोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिलाय। खानापूर तालुका आणि विटा शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील, विक्रमसिंग सावंत, डॉक्टर जितेश कदम, अशोकराव गायकवाड, रवींद्र अण्णा देशमुख, विठ्ठलराव साळुंखे, नंदकुमार पाटील, प्रताप सुतार, सुरेश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर कदम म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी दौरे सुरू केलेत। खानापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा होत असते। आमचा आणि कार्यकर्त्यांचा संवाद व्हावा, त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील संघटनेची बांधणी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाची ताकद चांगली आहे। अशावेळी निवडणुकीला सामोरे जाताना युती आघाडी होत असेल तर एक चांगला निकाल मिळू शकतो। महाविकास आघाडी एकसंघपणे या निवडणुका लढवेल, त्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही जाणून घेत आहोत। खानापूर तालुक्यात काँग्रेसची चांगली ताकद आहे। यापुढील काळात कार्यकर्त्यांना पाठबळ दिलं जाईल। जिल्ह्यातील काँग्रेस एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं सांगितलं। चालू असतात, पण जो विषय आहे की आता नुकतीच विधानसभेची इलेक्शन झालेली आहे, आता लोकल बॉडी इलेक्शन लागेल की नाही ह्याची शक्यता कुणालाच माहीत नव्हती। सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आणि त्या आदेश हा महाराष्ट्र सरकारला तुम्ही कडक शब्दात सांगितले की 3 महिन्याच्या कालावधीत लावा, म्हणून या ठिकाणी आता ही निवडणूक लागली। त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि त्याच्या पाठोपाठ या ठिकाणी निवडणुकीची तयारी, या दोन्ही गोष्टी आम्ही आता फोकस करणार आहोत। तसं जर कार्यकर्त्यांची भावना असेल, जे आता पदावर आहेत, जर त्यांना काम करायचं असेल, कार्यकर्त्यांची इच्छा असेल की त्यांनी पदावर राहून काम करावं, आमची काहीच हरकत नाही। जर एखाद्याला पदाच्या मुक्त व्हायचं असेल, नवा चेहऱ्याला संधी द्यायची असेल, ते सुद्धा जे विद्यमान आहेत किंवा नवे जे इच्छुक आहेत त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन तोही निर्णय आम्ही येणारा काळ घेऊ, जर घेण्याची आवश्यकता वाटते।